श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मनापासून स्वागत करते आपल्या स्वामी आवड चॅनलवर. मी तुमचे मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू दे, ही स्वामीचरणी प्रार्थना. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर स्वामी सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील, अश्रू येत असतील तर स्वामी पुसतील. फक्त स्वामींना मनापासून शरण जा, अशक्यही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होऊ दे. आज आपण पाहिले तर प्रत्येकजण संकटात आहे. प्रत्येकाकडे अडचणी, अडथळे, संकटे हे आहेतच. तसेच मुलांचे आजारपण आहे. कोणाची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, तर कोणाला नोकरीमध्ये पाहिजे तसे यश मिळत नाही. तसेच कोणाला संतान प्राप्ती होत नाही, तर कोणाच्या घरामध्ये वादविवाद, भांडणे, तंटे हे चालूच आहे. प्रत्येकाला वाटते की हे कुठेतरी थांबावे आणि माझ्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील यावी. घरामध्ये आर्थिक कमीसुद्धा वाटू नये. मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण तसे काही होत नाही. आपण अगदी स्वामी महाराजांसमोर बांधतो देखील किंवा रडतो देखील की माझ्याच आयुष्यामध्ये असे का आहे, मला जे पाहिजे ते का भेटत नाही किंवा का मिळत नाही. तर आपण जी काही सेवा करत असतो त्या सेवेबरोबरच आपण जर काही उपाय केले तर ते उपायसुद्धा नक्कीच फायदेशीर ठरतात आणि घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील येते. कोणता उपाय करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता सर्वांना तारक मंत्र हा माहीत असेल. आपण सर्वजण रोज सकाळी संध्याकाळी तारक मंत्र हा जप करत असतो. तारक मंत्र या शब्दातच त्याचा अर्थ लपलेला आहे. तारक म्हणजे तारून नेणारा. प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही संकटातून, दुःखातून तारून नेणारा मंत्र म्हणजेच तारक मंत्र. हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामी आपल्यासोबत बोलत आहेत. आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही काळजी आहे. कोणी आजाराने त्रस्त आहे, कोणावर काही संकट आलेली आहेत, तर कोणी काळजीत आहे. त्यावेळी सर्व संकटे, दुःख दूर करण्यासाठी स्वामींनी हा तारक मंत्र आपल्याला दिला आहे. स्वामी तारक मंत्राला इच्छापूर्ती मंत्र किंवा भयमुक्त मंत्र असे देखील म्हणतात. स्वामींच्या तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे. खूप प्रभावी आणि प्रचलित अशा या तारक मंत्राचे नामस्मरण, जप दररोज लाखो भाविक करत असतात. स्वामींचा हा प्रभावी तारक मंत्राचा जप करण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ नसते. अगदी कधीही, कोठेही तुम्ही हा तारक मंत्र म्हणू शकता. आपण ज्याप्रमाणे स्वामींचे नामस्मरण करतो त्याच पद्धतीने हा तारक मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. तारक मंत्र म्हणताना आपल्याला एक उपाय करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. तुम्हाला यासाठी जास्त काही कष्ट घ्यायची गरज नाही. तर आपण अंघोळ झाल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा देवापुढे एक दिवा लावायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा, कोणता पण शुद्ध असला पाहिजे. तुम्ही सेवा करताना चुकला असेल तरी सुद्धा ती सेवा स्वामी अगदी भक्तिभावाने स्वीकार करतात. त्यामुळे आपल्याकडून सेवा करताना जर काही चूक झाली तरी आपण घाबरायचं नाही. आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही असलीच पाहिजे. तेव्हाच आपण ही सेवा करावी. कारण की आपण जी काही सेवा करणार आहोत ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे. जेव्हा आपल्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती असते तेव्हा आपल्या घरावरचे मोठे संकट हे येत नाही. एक लक्षात ठेवा, सेवा करताना चूक केली तर संकटे येणार नाही असे देखील आहे.
परंतु जिथे आपला हात जाणार होता तिथे आपलं बोटांवर येते. एवढा सेवेचा फरक आहे. तर आता आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला तारक मंत्र 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा देखील म्हणू शकता. 11 वेळा तारक मंत्र म्हटला तरी पण चालेल. तर आपल्याला 1 ग्लास पाणी भरून घ्यायचे आहे. आता हे ग्लास भरून पाणी घेतल्यानंतर आपल्याला दिवा पुढे ठेवायचा आहे. या ग्लासावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. आता हा तारक मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणायचा आहे किंवा तुम्हाला जर जास्त वेळ शक्य असेल तर जास्त वेळ देखील म्हणू शकता. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण स्वामी महाराजांचे दर्शन घ्यायचे आहे. स्वामी महाराजांना तुमच्या अडचणी, अडथळे सर्व काही सांगायचं आहे. लक्षात ठेवा की भरपूर वेळा आपण हट्ट करत असतो की मला ही गोष्ट पाहिजे किंवा त्यासाठी तुम्ही गुरुवारचे व्रत देखील करता. स्वामी चरित्र सारामृत पठणसुद्धा करता. पण एक नेहमी लक्षात ठेवा, आपल्यासाठी जे योग्य आहे तेच स्वामी आपल्याला देत असतात. जसे की एका आईकडे मुलांनी कितीही हट्ट केला तरीही पण ती आई आपल्या मुलासाठी जे बरोबर आहे तेच देत असते. तसेच आपल्यासाठी जे योग्य आहे तेच स्वामी माऊली आपल्याला देतात. एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करत असतो, पण ती गोष्ट पुढे आपल्यासाठी जर चांगली नसेल तर ती स्वामी माऊली आपल्याला देणार नाही. आणि एखादी गोष्ट जर तुम्ही मागताय त्यापेक्षाही जास्त काही द्यायचं असेल, त्यामुळे ती गोष्ट मिळण्यासाठी आपल्याला वेळ लागत असेल, त्यामुळे आपण काळजी करायची नाही. तुम्ही फक्त तारक मंत्र म्हणा आणि पहा, सर्व काही व्यवस्थित होईल. आता आपण जो ग्लास भरून पाणी घेतलेले होते त्या ग्लासमध्ये पाणी आपण घरामध्ये सर्वांना द्यायचे आहे. अगदी आपल्या घरात लहान बाळ असेल, पती असेल, सर्वांना हे पाणी प्यायला द्यायचे आहे. घरामधील जेवढे सदस्य असतील तेवढ्यांना तुम्ही हे पाणी प्यायला द्यायचे आहे की ज्यामुळे सर्वांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा नक्कीच होईल. आणि नंतर हे जे काही उरलेलं पाणी आहे तर ते आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे. घरामध्ये म्हणजेच किचनमध्ये, बेडरूममध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचे आहे. त्यामध्ये थोडं पाणी शिंपडायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नकारात्मक ऊर्जा दूर होईल व घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. पण जेव्हा आपण घरामध्ये पाणी शिंपडत असतो तेव्हा आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे. स्वामी महाराज हे आपल्याला कधीही काहीही कमी पडू देणार नाही. तुम्ही फक्त नामस्मरण करा. नामस्मरणाला देखील खूप महत्त्व आहे किंवा तुम्ही तारक मंत्र देखील म्हणू शकता. आता जर तुम्हाला स्वामी महाराजांसमोर बसून तारक मंत्र म्हणणे शक्य नाही तर तुम्ही जे काही काम करत असाल, मग ऑफिसमध्ये काही काम करत असाल तर तुम्ही तिथे बसून देखील थोडा वेळ तारक मंत्र हा म्हणू शकता. किंवा बसने प्रवास करत असाल किंवा घरामध्ये दुसरे काही काम करत असाल, अगदी स्वयंपाक करत असाल तेव्हा देखील तुम्ही तारक मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल. आपली जी काही इच्छा आहे, ती मनोकामना आहे, ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचा जप केल्याने अशक्य कामेही शक्य होतात. असे स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती असते की जो व्यक्ती या मंत्राचा जप करतो तो नकारात्मक ऊर्जेपासून दूर जाऊन सकारात्मक विचार करू लागतो. तारक मंत्राचे वाचन केल्यामुळे घरात सुख शांती येते. मंत्र मनुष्याला सर्व प्रकारच्या चिंतांपासून मुक्त करतो आणि मानवी मनाची ओझे देखील हलके करत असतो. आपण हा मंत्र फक्त भक्तिभावाने आणि श्रद्धेने जर जप केला तर नक्कीच आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही स्वामी नक्कीच पूर्ण करतात. तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल, कोणत्याही समस्या सुटत नसेल, तुम्हाला कोणतेही कार्य सहजपणे पूर्ण करायचे असेल किंवा जीवनात यश मिळवायचे असेल तर स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप तुम्ही आवर्जून करावा. घरामध्ये जर कोणी आजारी असेल, मग लहान बाळ असेल किंवा कोणीही आजारी असो, तर त्या व्यक्तीला तुम्ही हे तारक मंत्राचं तीर्थ प्यायला द्यायचे आहे. आजारपण हे नक्की आणि नक्कीच दूर होईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.